जस्ट मुंबईवरनं निघालो आहे त्र्यंबकेश्वर नाशिकला घेऊन. गुजराती लोक आहेत आमच्याकडचेच, लहानापासून मला सर्वजण ओळखतात. ह्यांना घेऊन चाललो आहे देवदर्शनाला. कंटिन्यू गाडीमध्ये आपण खात खात आरामात निघालो आहे. नाश्ता करत करत सकाळी 11 वाजता निघालो आहे. जस्ट निघाल्या निघाल्या आम्ही खात खात निघत चाललो. समोसा, कधी कचोरी, कधी इडली, ढोकळा, कधी मोसंबी. कसारा घाटवरती चालू आहे त्र्यंबकेश्वरला जायला. ट्रॅफिक एकदम काय नाही, घाटावर पण काय ट्रॅफिक नाही, आरामात गाडी चालली आहे. त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून नाशिकला पोचू. त्र्यंबकेश्वरला जस्ट पोचलो आम्ही. आणि इकडे त्र्यंबकेश्वरला मी आलो आणि त्यांना बोललो, तुम्ही VIP पास काढा, भरपूर गर्दी आहे, 3-4 तास लागतील नॉर्मल लाईनला, VIP पास काढून 1 तासामध्ये दर्शन होईल. ते लोक सर्व गेले, मी बाहेर होतो. मग इथून आम्ही नाशिकला जाऊ. इथे आराम केला मी थोडाफार. जस्ट आता आम्ही इथून निघालोय. नाशिकला जातेवेळी रोड थोडा खराब आहे. मध्ये मध्ये चांगलं आहे थोडंसं रोड, मध्ये खराब आहे. CNGचा लय प्रॉब्लेम आहे ते. जस्ट नाशिकला पोचलो, आता जस्ट झोपतोय नाशिकला.